नमस्कार, मी डॉक्टर सुबोध देशमुख. दारू पिल्यानंतर वजन वाढतं, डायबिटीस वाढतो, हे ऐकल्यानंतर बरेच जण म्हणतात की अरे आम्ही तर शुगर फ्री व्हिस्की घेतो किंवा बियर नको रे बाबा, रम द्या, ती शुद्ध असते. पण खरंच असं काय आहे का हो? चला आपण आता ह्या गोष्टीला सरळपणे समजून घेऊ. तर दारूमध्ये साखर असो किंवा नसो, दारूमध्ये अल्कोहोल तर नक्कीच असतो, बरोबर ना? आणि हा अल्कोहोल आपल्या शरीरामध्ये कॅलरीजमध्ये रूपांतरित होत असतो. आता ह्या कॅलरीज किंवा ही ऊर्जा जर आपण नाही वापरली तर त्याचं रूपांतर चरबीमध्ये होत असतं, म्हणजेच वजन वाढत असतं. आता बिअरमध्ये जर घेतलं तर त्याच्यामध्ये खरंच थोडीशी साखर जास्त असते, कार्बोहायड्रेट जास्त असतात. पण व्हिस्की, रम, होडका यामध्ये जरी साखर नसली तरी याच्यामध्ये जे अल्कोहोल असतं ते आपल्या लिव्हरला थकवत असतं. आता लिव्हरने जर नीट काम नाही केलं तर रक्तातली साखरेची पातळी ही खालीवर होऊ शकते आणि हे मधुमेहींसाठी फारच धोकेदायक असतं. पण खरी अडचण एवढीच नाही आहे. दारू पिल्यानंतर भूक पण वाढते. मग त्याच्यानंतर मग आपल्या ताटामध्ये जे काही येतं की पापड असेल, लोणचं असेल, बिस्किटं असतील, बटाटेवडा असेल, फरसाण असेल की इत्यादीमुळं साखर आणि कॅलरीजचा नुसतं धुमाकूळ होतो. आणि मग कितपत पिणं ठीक आहे? तर आत्ताचं जर सत्य बघायला गेलं तर मधुमेह असेल, वजन वाढलेलं असेल, औषधं सुरू आहेत तर दारू टाळलेलीच बरी. नाहीतर कधीतरी आणि मर्यादित स्वरूपामध्ये, म्हणजे पुरुषांसाठी साधारणतः आठवड्यामधून 2 पॅग आणि महिलांसाठी त्याच्या निम्म म्हणजे 1च पॅग, आणि ते पण कधीतरी, एवढंच ठीक आहे. शेवटी एवढंच सांगतो की दारू जरी समजा शुगर फ्री असली तरी ती परिणाम फ्री नाही आहे, हे लक्षात घ्या. ती लिव्हर, तुमची रक्तातली साखर आणि वजन या तिघांनाही झटका देणार आहे. त्यामुळं जर तुम्हाला आरोग्य हवं असेल तर दारूपासून थोडंसं दूर राहिलेलंच बरं. तुमचं शरीर आणि मन तुमचं नक्कीच आभार मानेल. धन्यवाद.